नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये। मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला रोज स्वामींबद्दल काही ना काही माहिती सांगत असते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा, शेअर करत जा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहत जा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थांची नियमित सेवा कशी करायची आणि स्वामी समर्थांची नियमित सेवा केल्याने काय शुभफल मिळते याबद्दल। त्याआधी सुरुवातीला सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा आजचा दिवस आनंदात सुखी समाधानी जावो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते। चला तर बघूया आजचा व्हिडिओ। स्वामी सेवा करताना नेमक्या कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायच्या ते जाणून घेऊया। श्री स्वामी समर्थ हे नाव जरी आपण उच्चारले तरी आपल्या मनात एक प्रकारे विश्वास निर्माण होतो। अशक्य हे शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे। स्वामींवरील श्रद्धा, स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोट्यावधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा, उपासना, नामस्मरण आणि पूजा करतात। अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक भाविक आहेत। परंतु स्वामींची नियमित सेवा करत असाल तर काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवाव्या। या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभफल अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते। अनेकदा आपण नियमित सेवा, उपासना, नामस्मरण करत असलो तरी त्याचे फल मिळते की नाही याबाबत मनात शंका निर्माण होते। गोष्टी सकारात्मक घडत नाही असे वाटू लागते। अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की नकारात्मकता निर्माण होऊ लागते। मात्र असे घडत असेल तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवावा असा सल्ला दिला जातो। आपण जे करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावे, तसेच आपल्याकडून काही चूक होत नाही याबाबत चिंतन करून स्वामी सेवा सुरू ठेवावी। नेमके काय करावे? स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी। स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी। धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी। एकदा वेळेचा मनात संकल्प केला की काही झाले तरी ती वेळ चुकवू नये। त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा, देवासमोर दिवा लावावा, स्वामींना दिवा अर्पण करावा, त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी। शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणून ठेवावे, अगदी दूध किंवा साखर ठेवली तरीही चालेल। यानंतर स्वामींची मानसपूजा करावी, तसेच स्वामी चरित्र सारामृताचे पठण करावे। यांचे 21 अध्याय आहेत। दररोज 3 अध्यायाचे पठण केले तरी 7 दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकते। पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी। यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा, तसेच किमान 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा। एकापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तमच, परंतु यथाशक्ती जप, नामस्मरण करावे। शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी। शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी, खंड पडू नये। काही अपरिहार्य कारणास्तव सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थांची मनापासून क्षमायाचना करावी, तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करावी। सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा। ही सेवा करताना निशंक मनाने करावी, कोणतीही किंतु परंतु मनात आणू नये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की श्री स्वामी समर्थ महाराजांची नियमित सेवा कशी करायची। कोणतीही भीती मनात न बाळगता एकदम शुद्ध अंतकरणाने जर आपण स्वामींची सेवा केली, स्वामींना हाक दिली तर स्वामी आपली हाक नक्की ऐकतात आणि आपल्याला प्रत्येक कामात कोणत्या ना कोणत्या रूपात मदतीला धावून येतात असे आपण मानतो। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।